थाने जिले के डोंबिवली इलाके की, जहां ठाकुरली में 90 फीट को जोड़ने वाला फ्लाईओवर पिछले कई सालों से अटका हुआ है। कहा जा रहा है कि प्रभावित लोगों को मुआवजा न मिलने के कारण यह पुल अटका हुआ है। 15 साल से अधिक समय से इस पुल को पूरा करने के लिए बार बार प्रयास करने के बावजूद मनसे और ठाकरे समूह ने इस संबंध में आक्रामक रुख अपनाया है। एक बार फिर मनसे और ठाकरे समूह ने डोंबिवली में एक साथ आए और इस अधूरे पुल पर आज विरोध प्रदर्शन किया। उन्होंने प्रशासन और सत्ताधारी पार्टी के खिलाफ विरोध प्रदर्शन करने के लिए इस पुल पर प्रतीकात्मक रॉकेट दागे। इस विरोध प्रदर्शन में एक प्रतीकात्मक इंफ्रामैन भी लगाया गया। सांसद श्रीकांत शिंदे के समर्थकों ने सांसद के इंफ्रामैन के रूप में एक बैनर लगाया था। इस पृष्ठभूमि में मनसे ने प्रतीकात्मक इंफ्रामैन को लेकर सांसद श्रीकांत शिंदे की अप्रत्यक्ष रूप से आलोचना की। इस पर मनसे जिलाध्यक्ष प्रकाश भोईरे ने कहा, पूर्व मनसे विधायक और नेता राजू पाटिल ने 30 जून तक इस पुल का काम शुरू न होने पर आंदोलन की चेतावनी दी थी। यह पुल 2002 में शुरू हुआ था, लेकिन अभी तक पूरा नहीं हुआ है। इस पुल के लिए 42 करोड़ रुपए का टेंडर जारी किया गया था। ठेकेदार को 24 करोड़ रुपए देने के बावजूद यह काम ठप्प पड़ा हुआ है। वहीं इस मुद्दे पर मनसे जिला अध्यक्ष प्रकाश भोईर ने और क्या कुछ कहा, आइए आपको सुनाते हैं। दिनांक 21 रोजी सन्माननीय आमचे नेते आमदार माजी आमदार राजूदादा पाटलांनी एक ट्विट केलेलं होतं की वर्षानुवर्ष लखवलेला ठाकुर्ली ओव्हरब्रिज जो 90 फीटला जातो तो कधी सुरू होणार। या 8 दिवसामध्ये जर त्याचं काम सुरू झालं नाही तर 30 तारखेला आंदोलन करण्यात येईल या ब्रिजबद्दल। आणि या ब्रिजबद्दल साधारण आम्ही 2022-21 साली सुद्धा आंदोलन केलेलं होतं। त्या संदर्भात आमच्यावर बरेच या सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर त्याच्यावर केसेस पण दाखल केलेल्या होत्या, परंतु सत्ताधारी एवढ्या आणि प्रशासन एवढ्या गेंडऱ्याच्या कातडीचे झालेली आहेत की शाळकरी मुलांचं, ज्येष्ठ नागरिकांचं आणि महिलांचे जे हाल होतात या ठाकुर्ली ओव्हरब्रिजला, हे यांना कसं डोळ्यांनी पाहावतं हे कळत नाही। त्यासाठी हा आमचा आंदोलन आहे। यापुढची भूमिका काय? हा आंदोलन आमचा आता यानंतर उग्रच होत राहील, कारण खऱ्या अर्थाने नागरिकांच्या हिताचं जे काम हे टाकून जोपर्यंत नागरिकांना त्रास कसा होत नाही, नागरिकांना जास्तीत जास्त त्रास करून त्याची क्रेडिटी तयार करायची, त्याला महत्त्व तयार करायचं आणि त्यानंतर एखादा काम सुरुवात करायचं आणि तो वर्षानुवर्ष लटकवायचं, हे सत्ताधाऱ्यांना आता ते जमलेलं आहे। पण नागरिकांनी आता याचा पुढे विचार करतील या गोष्टीचं, कितपर्यंत या लोकांना टिकवायचं ते। आपण जे आज वेशभूषा केली होती, काय साहित्य आणलं होतं, ते काय उडवलं, ते काय संकल्पना होती? बरोबर आहे, कारण 2016 साली जर याला मंजुरी मिळाली होती बांधकामाला, 2022 साली याला पूर्ण करायची जबाबदारी होती। 42 कोटी 60 लाखाचा हा टेंडर काढलेला होता आणि तो त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला 24 लाख देऊन त्याला कम्प्लेशन 24 करोड देऊन त्याला कम्प्लेशन देऊन मोकळे होता। आणि आता तिची जी कॉस्ट काय आहे, म्हणजे हा सर्व बर्डन तुम्ही नागरिकांवर वाढवत चाललेला। आता जर पुन्हा याचा जर समजा DSR काढून जर काम नवीन सुरुवात केली तर याची कॉस्ट होईल का? आता पुन्हा उरलेल्या 20 करोडमध्ये हा काम पूर्ण होईल का? मग ही जबाबदारी कुणाची आहे? कारण तुम्ही वर्षानुवर्ष एक प्रोजेक्ट राबवायचं, इलेक्शन आला की तो प्रोजेक्टचे नारळ फोडायचं आणि पुढच्या इलेक्शनला तो कामाला परत सुरुवात करायची आणि तिसऱ्या इलेक्शनला त्याला पूर्णत्वाला न्यायला फित कापायला यायची। तुम्ही एक साधी गोष्ट बघा, जेव्हा हे गर्ड टाकायला आलेले तेव्हा श्रेय घ्यायला सगळे आले, मग आता पूर्ण होत नाही त्याच्यासाठी जबाबदारी कुणाची आहे? आज जी संकल्पना केली होती ती नेमकी काय होती? संकल्पना म्हणजे याला कुठलं रॉकेट सायन्स लागतंय की तो डोंबिवलीतला हा अत्यंत महत्त्वाचा ब्रिज, म्हणजे याच्यावर आता मानकोली ब्रिजवरनं येणारी ट्रॅफिकसुद्धा कल्याणला जाणारी याच्यावर सगळं लोड आलेला आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये हा ब्रिज पूर्ण होत नाही। म्हणजे प्रशासन निव्वळ खोटं बोलतं आहे। म्हणजे तुम्ही 21 तारखेला सन्माननीय माजी आमदार राजूदादांनी जेव्हा पत्र लिहिलं त्यानंतर घाईघाईनी 24 तारखेला प्रशासनाला MMRDला पत्र लिहितात की आम्ही सर्व बाधितांना हे केलं। खोटं बोलतं निव्वळ, कारण या ठिकाणचे 28 नागरिक अजून त्यांचा निर्णयच लागलेला नाही आहे। म्हणजे प्रशासन अजूनही खोटं बोलतात। जर या ब्रिजला, म्हणजे तुम्हाला सांगतो मी 2000 सालापासून या सभागृहामध्ये आहे, 2002 पासून हा ब्रिज ठाकुर्ली समांतर रस्ता व्हावा या दृष्टिकोनातून महानगरपालिका लागलेली आहे। मग आज 2025 साल उजाडलं म्हणजे 22-23 वर्ष लागतात का एखाद्या प्रोजेक्टला?